प्रभाग 10 मधील पुरुष ओबीसी गटाचे भाजपाचे उमेदवार माजी नगरसेवक प्रकाश मुळके आणि महिला सर्वसाधारण गटातील उमेदवार रिद्धी पटेल मामुलकर यांनी आज आपले उमेदवारी अर्ज दाखल केले। यापूर्वी पुरुष ओपन गटातील उमेदवार जगन्नाथ ठोकळे यांनी आपली उमेदवारी दाखल केली होती, तर एससी गटातील उमेदवार सौ गीता सुरेश पवार हे उद्या मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। प्रभाग 10 मध्ये भारतीय जनता पार्टीकडून पुरुष ओपन गटासाठी आरपीआय नेते जगन्नाथ ठोकळे, एससी महिला गटातून सौ गीता सुरेश पवार, महिला सर्वसाधारण गटातून रिद्धी पटेल मामुलकर आणि पुरुष ओबीसी गटातून माजी नगरसेवक प्रकाश मुळके यांना उमेदवारी देण्यात आली होती। यापैकी आज प्रकाश मुळके आणि रिद्धी पटेल मामुलकर यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले, तर जगन्नाथ ठोकळे यांनी 2 दिवसापूर्वी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता। एससी गटाच्या उमेदवार सौ गीता सुरेश पवार हे उद्या मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। आज दाखल केलेल्या उमेदवारांनी आपल्या पॅनलच्या विजयाचा दावाही केला आहे। नमस्कार। आज वार्ड क्रमांक 10 ब वर्गातून मी प्रकाश शामराव मुळके आज अर्ज दाखल केलेला आहे। आमच्या नेत्या मान्य जयश्रीताई पाटील, सुधीरदादा गाडगे, शेखरजी इनामदार यांच्या आदेशाने आज भारतीय जनता पक्षाकडून आज मी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। मग आमच्या भारतीय जनता पक्षाला भागातून प्रचंड प्रतिसाद असल्यामुळे आम्हाला नक्की विजय प्राप्त होईल अशी मी आशा व्यक्त करतो। नमस्ते, मी रिद्धी पटेल मामुलकर, प्रभाग क्रमांक 10 महिला गटातून भाजपतर्फे आज अर्ज भरलेला आहे। आमचे नेते सुधीरदादा गाडगे आणि सर्व नेत्यांचा मी धन्यवाद करते आणि आम्ही 100% आमचं पॅनल निवडून येणारच। मी मकरंद महेश मामुलकर, भारतीय जनता पार्टीचा एक एकनिष्ठ कार्यकर्ता। अशा कार्यकर्त्याला आज भारतीय जनता पक्षाने आमदार सुधीरदादा गाडगे यांनी संधी दिल्याबद्दल प्रथम मी त्यांचा आभार व्यक्त करतो आणि या निवडणुकीत आमचं पूर्ण पॅनल भरघोस मतांनी निवडून येईलच याची मी आशा व्यक्त करतो।